चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. गेल्या वेळेला कर्तृत्व होतं आपण बघतो, कर्तृत्वानं हरला माणसाला कळलं म्हणजे भगवंताची कृपा झाली. त्यावेळेला साधनेच्या संदर्भात एक बाजू साधना म्हणजे अनेक अडथळ्यांची सात्विक शर्यतच आहे. त्या स्पर्धेच्या युगामध्ये शर्यत माहीत नाही असं म्हणणं म्हणजे धाडसं ठरेल. कुठेही कोणीही घरात बाहेर व्यवसाय नोकरी काय कुठे असेल तिथे साधारण शर्यतींची कल्पना आपल्याला आहे. अरबी शब्द आहे म्हणतात मुळात शर्यत, सगळ्यात वर्ण आलेले सुरस स्पर्धा पैज घोड अमकं तमकं असं त्याच्यावरनं आलं. आपल्या साधनेचा त्याचा संबंध कुठं आला तर साधना ही अनेक अडथळ्यांची सात्विक शर्यत आहे. तर ती शर्यतीचे बरेच प्रकार असले पाहिजेत. आपण बघतो निकोप स्पर्धा वगैरे आपण शब्द वापरत नाही का, निकोप स्पर्धा असली पाहिजे वगैरे. तर तसं हे शर्यतीचं काम आहे. यामध्ये सात्विक शर्यत अभिप्रेत आहे आणि ती सुद्धा कशा स्वरूपाची आहे तर अनेक अडथळ्यांची आहे. म्हणजे नुसतं रनिंग नाही आहे, हार्डल्स वगैरे असतात तसलं आहे. मोठे बांबू काठ्या अमकं खड्डे चिखल असले असतात तसली काहीतरी शर्यत असती म्हणतात. तर तशा तऱ्हेची अडथळ्यांची शर्यत आहे. नुसतं पळायचं आणि आपलं ध्येय गाठून मोकळं व्हावं अशी साधनेचं स्वरूप नाही असं सांगण्यासाठी आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला असं काय वाटायला आलं तर काही दुःख मानायचं कारण नाही, कारण ती सात्विक शर्यत आहेच आहे, मुळातच आहे. एकदा मला म्हणाले होते की जपाला संख्या दिली, म्हणजे संख्येवरनं विषय निघाला. आपल्या पुस्तकामध्ये उलगडा आहे त्याचा, पण त्यांच्या दृष्टीनं ते विषय अनुभवाला आला म्हणून ते म्हणाले की संख्या दिली, 10,000 दिले, 7,000 दिले, काहीतरी दिलं. तर म्हटले अलीकडे ही संख्या घातल्यापासून असं व्हायला लागलं की दिवसभर त्याचा काय संबंधच नाही असं वाटायला लागलं. एकदा सकाळी पुरं करून टाकायचं, उद्या सकाळी परत. तर असं थोडस होतंय. म्हटलं ते तसं होतं असं संख्येमध्ये लिहिलेलंच आहे बघा तुम्ही. म्हटलं काढत की एकदा संख्या घातली की संख्या पूर्ण झाली की आपला आता देवाचा संबंध उद्या सकाळी प्रामाणिकपणे आपण पुरा करू असं वाटतं. तर मध्ये काही त्याचा नामाचा संबंधच राहिला नाही असं वाटतं. ते इनहेरंट आहे, त्याच्यात ते आहे. एकदा संख्या घातली की ती पूर्ण करण्याचा जसे त्याचे फायदे आहेत तसे पूर्ण झाल्यामुळं आता काही संबंध उरला नाही असे तोटे पण आहेत. तर तसं इथं आहे की हे अडथळे हे त्याच्यात गृहीत धरलेले आहेत. राजमार्ग चाललाय मनुष्य आणि सगळं सुखाच्या पावटी वगैरे म्हटलंय तिथे वर्णन केलेलं आहे. पण खरोखर आपला जो अनुभव आहे तो असा आहे की अडथळ्यांची शर्यत आहे. त्या अडथळ्यांची शर्यत ती सुद्धा एक दुसरा अडथळा असा नाहीये, ते अनेक अडथळे. समजा जरी मनुष्य अगदी नाम घ्यायला लागला, समजा आता काय नवीन काढले पासूनच सुरुवात, घरातले साधारण प्रतिक्रिया करतोय अडथळ्यांची शर्यत म्हणजे काय आहे. मग समजा शांतपणे देवासमोर बसले अशी कल्पना करू एका दिवशी सकाळी उठून, तर अडथळ्याला सुरुवातच होती तिथून. आज काय बिघडले का, काय काय झालं, किंवा काय कोणाचा निरोप आला, फोन आला, असं काय झालंय का, तिकडचे असतील तर तिकडच्या घरचा आलाय का, तिकडचे असतील तिकडच्या घरचा आलाय का, असं काय असेल ते. अशी शंका येऊन अडथळ्यांना सुरुवात होते. आता वास्तविक मनुष्य शांतपणे बसलाय, आपणच स्वतः बसलो अशी कल्पना करू, तर किती त्रास त्यांचा कमी आहे खरं म्हणजे. पण अडथळा म्हणून तो शांत का बसला असं वाटतं. बसलेच तर काय नाम घेतात तुम्ही, आता नाम घेऊन काय म्हणून इतके लोक नाम घेतात, कुठं काय झाले, त्यांच्यात कुठे फरक पडला वगैरे नाही का लोक म्हणत. ते घेतातच की, पण त्याच्यात कुठे फरक दिसतो वगैरे वगैरे. हे सगळं जे आहे हे सगळ्या अडथळ्यांना सुरुवातच होती. नुसतं काही करायची कुठे. आता माळ दिसली तरी म्हणतात आता माळ का, तरी बाकीचे माणसं वास्तविक काय माळ घेऊन त्याला मारतोय का काय काही कारण आहे का म्हणजे माळ घेतो शिवाचं नाव त्याचं काय कुठल्या का देवाचं की ना माळ हातात आहे, शांतपणे त्याचं काम चाललंय. तर असे अडथळे इतके आहेत, अडथळ्यांची शर्यत आहे.
म्हणजे नुसती माळ हातात आली तरी माणसाला असं वाटतं की आता ही माळ घेऊन बसल्यावर काय करतो करतो असं इथपासून सगळे अडथळे आहेत. आणि पुढे जर आणखीन काही उपक्रम वगैरे असला तर काय प्रश्नच नाही. मग ऐन दिवाळीत काढले का बरोबर काय दिवाळीत नाही करणार होते म्हणून नाही काढलं दुसऱ्या तारखा जरा घ्यायच्या नाही का दिवाळी सोडून दुसरं काही झालं नसतं का. तेवढे कुठे 4-5 दिवस असतात. मग ते तेवढे कुठे 4-5 दिवस असतात म्हणूनच काढली ना काय. पण तरी सुद्धा अडथळे म्हणजे असे असतात की काय बोलायचं नाही. आणखी कोणाचे कोणाला कशा पद्धतीचे होतील हे काही सांगता येत नाही. तर नवीन काहीतरी कुळ काढले, काहीतरी वेगळेपणा काहीतरी करायचं म्हणून करतात. हातात माळ घेऊन बसले, काहीतरी वेगळेपणा दाखवायचं आपलं असं वाटतं. किंवा शांतपणे बसले म्हणजे काहीतरी उगाच आपलं काहीतरी वेगळं करायचं म्हणून करतात. अशा कमेंट्स पासून, अशा तऱ्हेच्या प्रतिक्रियांपासून सर्व प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला लागतात. आणि त्यामध्ये आपला जप चालू ठेवावा लागतो, आपली साधना चालू ठेवावी लागते. त्यामुळे ही शर्यत आहेच आहे, अडथळ्यांचीच आहे. त्यामध्ये असं समजायचं कारण नाही की अगदी आपलं स्वागत करतात आणि पायगड्या काढणार आणि परमेश्वर आपल्याला हाताला धरून घेऊन जाणार तिथपर्यंत वगैरे, असं काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. कारण हा परमेश्वर आत आहे असं म्हटलं तरी आतला मार्ग कठीणच असणार. बाहेरचे मार्ग सोपे नाही तर आतला मार्ग कसा सोपा असेल. आत हृदयापर्यंत जायचा मार्ग आहे तर कुठे सोपा आहे. बाहेर भगवंत आहे असं म्हटलं कुठे विश्वामध्ये आहे तर तो दिसतच नाहीये, वाटच अवघड आहे. त्यामुळं ही अडथळ्यांची शर्यत बनते. पण ते एक आहे, या शर्यतीमध्ये तिला एक ध्येय आहे, एवढं विसरून काही चालत नाही. शर्यतीमध्ये आपल्याला जसं एखादं उद्दिष्ट असतं की ही लाईन क्रॉस करायची आहे, अमुक झाडाला शिवायचं आहे, असं काहीतरी अडथळे याच्या शर्यतीमध्ये असतं, अडथळ्यांच्या किंवा कुठले. तर तसं याच्यामध्ये भगवंत हे आपलं साध्य आहे, आनंद हे आपलं साध्य आहे, हे साध्य त्याला आहे. त्यामुळे नुसतेच आपण अडथळ्यातून, प्रपंचात काही कमी अडथळे आहेत का बरं. अचानक अगदी दिवाळीत हे निघाले बरोबर, पण दिवाळीत दुसऱ्या गोष्टी निघत नाहीत का. त्यासाठी मनुष्य जात नाही का बाजूला. आपले सगळे कार्यक्रम मनावर ठेवून तिकडं पाहुण्याच्याकडे बरं नाहीचं झालं म्हणजे हॉस्पिटलमध्ये 8 दिवस बसत नाही का. कितीतरी गोष्टी होत असतात अशा तऱ्हेच्या. ज्या ठरवलेल्या असतात त्या होतात असं नाही, किंवा ज्या ठरवित नाही त्या तऱ्हेच्या गोष्टी वाटायला येतात. इतके तऱ्हेचे प्रकार आहेत खरं म्हणजे. पण साधनेच्या बाबतीत मात्र हे लगेच निघतं आणि त्याचा त्रास होतो आपल्याला या मार्गाने, लोकांच्या प्रतिक्रियांच्यामुळे किंवा वाटेत त्यांनी केलेल्या या काही निर्माण पण करतात अडथळे. पण त्याच वेळेला आपलं काहीतरी काम काढलेलं असं की त्यांना जाताच येऊ नये असं पण असू शकतं. इथपर्यंत अडथळे निर्माण करणारे आहेत, आपोआप निर्माण होणारे आहेतच, पण निर्माण करणारे पण असतात. पण आपण हे लक्षात ठेवून असावं की साधनेला, कारण मुळात साधनेमध्येच शब्दामध्ये जसं गृहीत आहे की जे साध्य आहे ते गाठण्यासाठी केलेले सुनियोजित प्रयत्न म्हणजे साधना आहे. साधना म्हणजे काय हा प्रश्न आहे. साधना म्हणजे नुसतं जप करणं असं पण नाही. साधना म्हणजे नुसतं ध्यान असंही नसेल. मूळ ध्येय आहे आणि ते ध्येय भगवंत हे आहे, ते गाठण्यासाठी केलेले सुनियोजित प्रयत्न आहे, सुबद्ध प्रयत्न आहे. काहीतरी त्याच्यात विचार केलेला आहे, कोणतं योग्य कोणतं अयोग्य, कुठलं आपल्याला सुकर आहे कुठलं सुकर नाही. मार्ग खूप आहेत पण त्यातला हा मला चालणं योग्य आहे किंवा हा आवश्यक आहे म्हणजे सुनियोजित आहे ते. तर अशा तऱ्हेचे प्रयत्न म्हणजे आपल्या दृष्टीनं साधना आहे. मग ते त्याचं ध्येय भगवंत या स्वरूपात असेल, आत्मस्वरूप हे असेल, आनंद हे असेल, समाधान हे असेल, काय त्याला नाव आपण द्याल ते योग्यच आहे. कारण शेवटी त्या सगळ्याचा अर्थ एकच आहे. तर या दृष्टीनं साधनेला ते ध्येय आहे. समजा अडथळे आले आणि समजा पार नाही करता आले अशी कल्पना करू, तरी सुद्धा आपल्याला जाणाऱ्या मार्गामध्ये एक अडथळा पार जरी केला असला तरी तेवढा नक्की कमी झालेला आहे. एवढं नक्की भगवंताच्या मार्गामध्ये जाताना आपण एक अडथळा पार करणे इतपत तरी वाटचाल केलेली आहे. अगदी आपल्याला कोणी त्रास देणार नाही अशी वेळ आहे, दुसऱ्या कोणाच्या आड येत नाही अशी वेळ आहे. तशा वेळेला जरी बसलो तरी सुद्धा माझ्या दृष्टीनं त्या वेळेचे सत्कारणे लावून मी एक तरी अडथळा दूर केला. नाहीतरी ती वेळ दुसऱ्या कशाला तरी लावणार असतो, झोपून तर राहिलो असतो, टीव्ही तरी बघितला असता, काहीतरी कुठेतरी करून आलो असतो, वेळ मोकळीच होती ना, ती तरी निदान नामाला देईल. म्हणजे ही रिकामी वेळ जी होती ती तरी लावली कामाला, एवढा तरी बाजूला त्याने अडथळा केला तरी खूप झालं. तेवढंच भगवंताकडचं 1 तासाने जपाने जे काही घडत असेल, काय 4 पावलं 2 पावलं, एवढं तरी अंतर कमी झालंय, एवढी आपल्याला या शर्यतीत खात्री आहे आणि आश्वासन आहे. तर एरवीच्या ज्या शर्यती म्हटल्या इथे सात्विक शर्यत आहे, इतरही शर्यती असल्या पाहिजेत असं आपण सुरुवातीलाच म्हटले. तर तशाच राजस आणि तामस शर्यती सुद्धा असतात. आज बाहेर तामस शर्यतींचं प्रमाण खूप आहे.
राजस शर्यतींचं असणं स्वाभाविकच आहे, कारण 80% लोक राजसच आहे. त्यामुळे अखंड ते काहीतरी धडपड करत राहणार, त्यांच्या स्पर्धा करीत राहणार. तर त्या राजस शर्यती असणारच. त्या प्रापंचिक आहेत आत्ताच्या राजस शर्यती. त्यांच्याकडे गाडी आली म्हणून माझ्याकडे गाडी आली, त्यांच्याकडे जशी आहे तशी माझ्याकडे पाहिजे, वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे आहेत. त्यांनी जसं घर बांधलं तसं मला बांधायचंय, किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगलं बांधायचंय, तर शर्यत झाली ना. त्यांच्यासारखंच बांधलं तर मग माझं काय राहिलं. म्हणून काहीतरी कावीना वेगळं किंवा आडवी तुडवी दुसरी कावीना बांधावी, पण निदान त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं. तर अशा तऱ्हेच्या शर्यती राजस शर्यतीच्या स्वरूपाच्या आहेत. तर ही शर्यत राजस नाहीये, ही सात्विक आहे. त्यामुळे तिचा आनंद तेवढा नक्की असणार. तामास शर्यतीचं बोलूच नाही अशी परिस्थिती आहे की तामास शर्यतीमध्ये याच्यात निदान एवढं तरी म्हणतो मनुष्य की ठीक आहे, त्यांच्याकडे काय वस्तू आहे, त्यांच्याकडे काय घर आहे, त्यांच्याकडे काय काय साहित्य सामान समान गाडी थोडा बंगला काय असेल ते, त्या पद्धतीचं माझ्याकडे असू दे असं तरी म्हणतो. राजस म्हणतो त्यांच्याकडे नसू दे, त्यांच्याकडे का आलं असं त्याला वाटतं. तामस शर्यतीमध्ये त्याला असं वाटतं की त्यांच्याकडे नसू दे. तामसमध्ये फरक आहे, वृत्तीमध्ये फरक आहे. त्यामुळे या शर्यतीमधल्या सात्विकच शब्द वापरायचं कारण असं की इकडे असं आहे, अगदी राजस शर्यतीमध्ये सुद्धा म्हणजे सात्विक शर्यत केव्हा राहते आणि ती केव्हा राजस होते हे थोडस समजून घेतलेलं बघ. राजस शर्यतीमध्ये एखाद्या ठिकाणी प्रसाद केला, समजा म्हणजे आध्यात्मिक बाजू घेतली, एखाद्या ठिकाणी प्रसाद केला, तसाच माझ्याकडे होऊ दे असं वाटतं. प्रसादात सुद्धा शर्यत असू शकते, पदार्थात सुद्धा शर्यत असू शकते, व्यवस्थेत शर्यत असू शकते. तसा नामदिवस माझ्याकडे होऊ दे असं वाटतं, तसा प्रसाद माझ्याकडे होऊ दे, तसं अमुक माझ्याकडे होऊ दे, हे शर्यतीतूनच आलेले आहे. नसतील तुम्ही नामाला बसा, आनंद घ्या, तेच तुमचं खरं काम आहे. पण ते भगवंताकडे जायचं काम आहे हे सोडून इकडे तिकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्याशी तुलना करून माझं ठरवायचं आलं म्हणजे कुठेतरी ते शर्यतीवर आलेलं आहे. आणि ते राजस शर्यतीवर आलेलं आहे, सात्विक शर्यत नाही आहे. भगवंताकडे जायला अधिक चांगला मार्ग मी हुडकण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी काय केलं आहे त्याच्यात आणखीन काय वेगळं करता येईल का हा माझा प्रयत्न चाललाय. म्हणजे ते राजस शर्यतीतलं आणि तुलनेतलं आहे. तामसाकडे त्याच्याकडे झाला तर त्याला अस्वस्थता येते, ती अस्वस्थता तामस शर्यत दाखवते. त्यामुळे आपल्याला तशा स्वरूपाची शर्यत नाही, ही सात्विक आहे. निदान साधनेमध्ये तामस किंवा राजस शर्यत असू नये एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप. साधनेमध्ये तामस किंवा राजस अशी शर्यत तरी नको. बाकीची सात्विक आहे ती बघून घेऊ आपण, त्याच्यासाठी आहेच पुढे विचार करायचा. पण निदान तामस आणि राजस तरी असू नये एवढं जरी लक्षात राहिलं तरी आपल्या दृष्टीनं आपल्या शर्यतीवर नजर आहे. शर्यत आहेच आहे, कारण मी एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी जायचं आहे म्हटल्यानंतर मला पडणं भाग आहे, चालणं भाग आहे, काय मला शक्य असेल ते त्या दिशेनं प्रवास करणं भाग आहे. त्या प्रवासामध्ये अडथळे ठेवलेले आहेत. अगदी सांगितलं असं आता हे काय नवीन इथपासून सर्व अडथळे आहेत, प्रतिक्रियांपासून सर्व अडथळे आहेत. तर अशा अडथळ्यातून मला जायचं हे गृहीत आहे, पण ते सात्विकच राहील याची जबाबदारी माझ्यावर आहे. तेवढं मात्र मला करता येण्यासारखं आहे की राजस किंवा तामस शर्यतीमध्ये मी जाऊ नये, तेवढं तरी करता येईल. आता ही शर्यत सर्वसाधारणपणे स्पर्धा दाखवते, म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा कोणीतरी असला पाहिजे. वास्तविक माझा देवाचा संबंध, त्यामध्ये शर्यत कुठे आली? ही शर्यत आलीच कुठून मनामध्ये? खरं सांगायचं शर्यतीचं कारणच नाही याच्यात काही की मी देवाकडे चाललो, याच्यामध्ये काय तसा दुसऱ्याच्या शर्यतीचा संबंध आला. पण मी जे सुरुवातीला कमेंट सांगितलं त्या क्षणभर सोडून द्या. पण खरी आपल्यामध्येच दोन गोष्टी वास करतात, त्यांच्यातली शर्यत आहे. एक जा म्हणतो, एक जाऊ नको म्हणतो. जाचा जोर झाला की त्या दिवशी हजर असतो, ज्या दिवशी जाऊ नको म्हणणाऱ्याचा जोर होतो, गेलंच पाहिजे का असं म्हणणाऱ्याचा जोर होतो, त्या दिवशी तो सत्संगाला हजर नसतो. त्याचा फरक आहे काहीतरी. ते आपल्यामधलेच दोन आहेत, त्यांची शर्यत चालू आहे, ती आपल्याला बघावी लागते, तिच्याकडे लक्ष ठेवून. त्याला साध्या भाषेत दोन मन म्हणतील, दोन विचार म्हणतील, काय तुम्ही त्याला म्हणायचं तुम्हाला. ते ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की यात कोणीतरी दोन आहेत आणि ते एक साधनाच्या बाजूचा आहे, एक साधनाच्या विरोधातला आहे, तर तो निर्माण करतो हे सगळं. तो म्हणतो जाऊन काय होणार आहे असं त्याचं इकडचं म्हणणं आहे. इकडचं म्हणणं नाही, गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याला जावं लागेल आणि आपल्याला त्याच्या मार्गानेच हे आपल्याला मिळेल. सतसंगत साधन हे ज्याला माहिती आहे तो म्हणतो ठीक आहे, नाही ग्रंथ वाचलाच पाहिजे, मला पारायण करायलाच पाहिजे, कारण त्याच मार्गाने मला यातून बाहेर येता येईल किंवा पुढे जाता येईल किंवा शर्यतीत जे काय खऱ्या अर्थाने प्रवास आहे तो करता येईल. तर यासाठी ते म्हणणं आहे. त्यानंतर थोडं बाहेर गेलं की शर्यतीत खूप माणसं सामील आहेत हे आपल्या लक्षात येईल. मग अशा जशा प्रतिक्रिया सांगितल्या तशा प्रतिक्रिया देणारे असणारच, ते सोडून दुःखाळवाट. पण ह्याच्याच बरोबर आपल्या बाजूला असलेला काळ, भूतकाळ,
त्याच्याशी सुद्धा शर्यत होती माणसाची काही वेळेस, की तो आड येतो, त्याच्या सुद्धा त्याला ओलांडून जावं लागतं. शर्यतीमध्ये अडथळा आहे. भूतकाळ हा अनेकांच्या सात्विक प्रवासामध्ये अडथळा असतो. भूतकाळ XYZ, त्याचा अडथळा आता कशाला, मी भगवंताकडे निघालोय, माझा भूतकाळ अमुक आहे, ठीक आहे, तुझा भूतकाळ असेल ना, परमेश्वर वर्तमानात जगवतोय तुम्हाला, आणि जर तो वर्तमानात जगून तुम्हाला पुढे न्यायला तयार आहे, तर तो अडथळा मला कशाला पाहिजे, मी असा होतो किंवा असा, आज नाही तसे आज प्रयत्न चाललेत ना, मग ते ठेवतो तिकडे. पण हा भूतकाळ माणसाचा अडथळा असू शकतो त्याच्या प्रयत्नामध्ये. आपण विचार करून बघा, काही वेळेला कुठल्या तरी घडलेल्या, अगदी चुकीचं आहे, सगळं मान्य आहे, आपल्याला कबूल आहे, सगळं खरं आहे, पण त्याचं काहीही बदलता येण्यासारखं नाहीये. चुकून शब्द वापरला, चुकून हे झालं, चुकून गोंधळ झाला, चुकून कृती चुकली, काय असेल ते असेल, पण ते आज माझ्या परमेश्वराच्या प्रवासात कशासाठी पाहिजे. पण तो सात्विक शर्यतीत अडथळा आहे, आपल्याच मनाने निर्माण केलेला. ते दुसरं म्हणून त्याचं काम आहे, ते म्हणतो जाऊ नकोस, तू असा होतास, तू तसा होतास, बरोबर आहे. आज भगवंत म्हणतो तू माझा आहेस, तू माझ्यासाठी प्रयत्न करतो आहेस आणि तू धडपडतो आहेस, तर त्याच्यामध्ये तुझा भूतकाळाचा अडथळा कशाला पाहिजे. पण हा अडथळा त्या शर्यतीत येतो मध्ये कुठेतरी. तर तो अडथळे जे आहे, तसे अडथळे अनेक आहेत. मनाचा अडथळा आहे, तसा भूतकाळाचा अडथळा आहे, तसा परिस्थितीचा सुद्धा अडथळा आहे. आपल्या बाजूने असणारी परिस्थिती असते. नातेवाईक इथे आता हजर असतील सगळ्यांचे कदाचित, त्यामुळं ते असले तर त्यामुळे बोलायला काहीच हरकत नाही, उलट मी म्हणतो. तर नातेवाईक हा सुद्धा एक मोठा तोंड द्यावा लागणारा अडथळा आहे. म्हणतो काय करावं, की काय आता नवीन वेगळं काढले आणि काय हे आता कशात रमले, काय नाम काय, जप काय, काय ते माळा काय, काय सगळं चालले. असं किती प्रकारच्या अडथळ्याने माणसाला तोंड द्यावं लागतं. बरोबर, म्हणजे परमेश्वर कृपा करतोच, याच्यावर मला शंकाच नाहीये. कारण एवढ्या अडथळ्यातून जो पार करून येतो त्याच्यावर कृपा केल्यावर कसा नाही येतो. एवढे नातेवाईक ओलांडून त्याला यायचं आहे म्हटल्यानंतर ते नातेवाईक अनुकूल करून येईल, काय करायचं ते करेल. पण ते आहेत वाटेत, तर त्याच्यातून जो पार करून येणार, तर ते सुद्धा एक मोठा अडथळा आहे. काय आता त्याला आपण अडथळा म्हणायचं, त्यांच्या दृष्टीनं ते त्यांचं कर्तव्य करीत असतात वगैरे वगैरे, म्हणजे असं म्हणणं ते आपण आदर ठेवून राहू. तर ते असतं. इतर माणसं नात्याची पण आहेत, अशी इतर माणसं पण असू शकतात, तर ती पण आपल्या दृष्टीने अडथळ्यामध्ये असतात, येतात, ते आपल्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करतात. तर अशा वेळेला सावधानतेचं काम आपलंच आहे. जरा पुढे पुढे गेला मनुष्य की अडथळ्यांचं स्वरूप बदलतं. भूतकाळ, ती परिस्थिती, ती नातेवाईक, इतर माणसं, हे सगळे अडथळे हळूहळू आपल्याला थोडक्यात त्याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. म्हणून सांगतो की थोडं पुढे गेलं की अडथळ्यांची कल्पना येत जाते की असे असे अडथळे या मार्गामध्ये आहेत भगवंताच्या, ठीक आहे, असू दे. पण पुढे पुढे अडथळे येतात, ते जरा थोडे सूक्ष्म असतात. ते साधकांचेच एकमेकांना अडथळे असतात. बरोबरच्या साधकांचे एकमेकांना अडथळे, साधकांची मदत पाहिजे, दोन्ही एकाच मार्गात चालले. आणि जर त्याला पुढे जायचं आहे, आपल्याकडे शेअर रिक्षाने आता माणसं येतात, तर ते येता येतात तिथे एकमेकांना रिक्षात घेऊन येतच असतील. कारण हे इथे निघाले, मी इथे निघालो, काय जे असेल ती लवकर रिक्षा भरली, पटकन आले, असं होऊ शकतं. हे आपण मदत समजतो ना त्याच्यातली. तर तशा तऱ्हेचे अडथळे पण असू शकतात. तर का तर मग त्यांच्या बरोबर जायचं नाही, मागल्या रिक्षात जाऊ, असं असू शकतं. नाही नाही, ते पण पण सांगितलं, इथलं उदाहरण देत मी दुसरीकडे असं असू शकतं. तर आता हे काय हो साधकांचा अडथळा? साधकांचा अडथळा हा साधनेतल्या प्रगती संबंधी सुद्धा अडथळा असू शकतो. हे मागणं आले, पुढे गेले, त्यांच्या रिक्षात नको असाय, आपण त्यांच्याबरोबर नको जपाला जायला किंवा त्यांच्याकडे नको जपाला जायला, असं होऊ शकतो माणसाचं. इतक्या प्रकारचे अडथळे माणसाच्या समोर आहेत. तर सात्विक शर्यत आहे, आता आपल्या लक्षात आलं असेल की या शर्यत तशी साधीसुधी नाही, साधकांच्याकडून सुद्धा अडथळा आहे. वास्तविक ते साधक दोघांचं ध्येय एकच, मार्ग एकच, पंथ कदाचित हा असेल किंवा दुसरा असेल, पण जर भगवंताचीच वाटचाल करायची आहे तर का वास्तविक साधकाला अडथळा असावा. पण साधकाचा एकमेकांना, दोन पती पत्नींना, मुलांना मोठ्यांना, आजोबांना मुलांना, कशाही प्रकारे एकमेकांना साधक असून सुद्धा प्रगतीच्या बाबतीत अडथळा होऊ शकतो. हे लक्षात ठेवलं तर आपल्याला त्रास वाटणार नाही. हे आपण का शिकतो तर त्रास वाटणार नाही, हे गृहीत धरलेलं आहे. अडथळ्यांची शर्यत, पंथाचा अडथळा होतो. अनेक वेळा विशिष्ट पंथाची बांधिलकी हा अडथळा होतो. मग अशा वेळेला चांगलं असून दुसऱ्या पंथातलं मनुष्य घेऊ शकत नाही. वास्तविक याचा अडथळा नाही. किती पंथातली माणसं, हे 5 महापंथ इथे बसले मुळातच, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत. कारण ते निर्गुणवादीच आहेत काही मंडळी, कुठल्याच पंथात नाहीत. इतके महापुरुष बसलेले आहेत. ते दत्तपंथाचे आहेत, ते वारकरी पंथाचे आहेत, सर्वांचे सर्व आनंदाने एकमेकांचे आहेत. ते मुळात तसेच होते. पण ह्या पंथांचे अडथळे होऊन दुसऱ्या पंथातलं चांगलं, त्याला दुसरा खरं म्हणजे पंथ म्हणूच नाही, भगवंताचाच मार्ग, दुसरा कारण पहिला आहे, पण त्याच्यामध्ये त्यातलं चांगलं घेता नाही येणं हा त्याच्यातला एक अडथळाच आहे.
पंथाच्या बांधिलकीमुळे. त्यामुळे अशा तऱ्हेचे पंथाचे अडथळे. आणि काय असू शकेल तर आपली जी जीवन पद्धत आहे, हा अडथळ्यांचं स्वरूप हळूहळू स्वतःवर येतं, हे आपल्या लक्षात आलं असेल. हे सगळं बाकीच्यांचं ठीक आहे, पण माझी जी जीवन पद्धत आधीची आहे तीच माझ्या साधनेच्या आड येते. मी एका विशिष्ट जीवन पद्धतीने जगलेले आहे आणि भगवंताकडे जायला विशिष्ट प्रकारची जीवन पद्धत लागते, तर ती अडथळा होते. मला 4 ठिकाणी जायची सवय झाली अशी कल्पना करा. माझा एक स्वभाव आहे म्हणून मी 10 ठिकाणी हिंडतोय अशी माझी कल्पना करा. भगवंताची अशी इच्छा आहे तुम्ही घरात बसावं, तर आता तो स्वभाव अडथळा झाला. माझी जी जीवन पद्धत होती ती आता मला अडथळ्याची झाली. कारण 10 ठिकाणी गेलो की 10 विषय डोक्यात येतात. बसलो की जपामध्ये तेच 10 विषय, भगवंत नाही. असं होतं म्हणजे माझी जीवन पद्धत माझ्या आड आली की नाही. तर ही अशा तऱ्हेची माझी जीवन पद्धत हा या सात्विक अडथळ्यातला अधिक उच्चतर अडथळा आहे. आता त्याच्यात सगळ्यात आणखीन एक दुसरा अडथळा, आपल्याला येणारे अनुभव. खूप सूक्ष्म स्वरूपाचा अडथळा सांगतो की आध्यात्मिक दृष्ट्या अनुभव येणं असं सुद्धा अडथळा आहे. कारण एक अनुभव आला माणसाला की पुन्हा असं वाटतं की तसाच प्रकाश दिसावा, तशीच घटना घडावी, तसाच माणूस भेटावा, तसं अमुक व्हावं. तसं कशाला तसं व्हावं? ज्याने घडवलं त्याला जर गरज वाटत असेल तर घडवेल, पुन्हा नाही तर नाही घडवेल, नाही तर तसं काहीतरी घडवेल. शेवटी तो करतो अन्यथा करतो, काय ते आहे ना. पण त्याचं तो त्याचं प्रांत आहे, तर त्याला काय करायचं ते करू देतो, द्यायचं तर देईल, दर्शन नाही करत. पण त्या अनुभवांचा विचार करता करता आजची साधना राहते किंवा आजच्या साधनेतलं दुर्लक्ष होतं, बाजूला जायला होतं. हा केवढा अडथळा आपल्याच अनुभवाचा आपल्याला आहे, आपल्याला आलेल्या याची कल्पना येत नाही. म्हणून अनेक अडथळ्यांची, असं सुरुवातीला जे म्हटलंय ते शब्द साधा असला तरी त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे आध्यात्मिक अनुभव, बाकीचे तर ते लोकांचं सांगितलं तिथपासून सुरुवात केली, पण इथे तर आध्यात्मिक अनुभव आहे. तर त्या आध्यात्मिक अनुभवाचा सुद्धा मला अडथळा होऊ नये म्हणून नामाच्या मार्गामध्ये जास्त शिफारस आपण नामाची करतो एवढ्यासाठीच की त्याचा अनुभवच येत नाही कोणामध्ये. कित्येक वर्ष मनुष्य नाम घेतो पण त्याला काही अनुभव येत नाही, तो नाराज होतो, खड्डू होतो. काय इतके वर्ष नाम घेतो महाराज, एक साधं सुद्धा मला तर बोट सुद्धा त्याने कुठे अनुभव नाही, काय नाही, कुठं दर्शन नाही, काय होत नाही, काय नाही, काय होत नाही. ते किती चांगलं आहे. तुमचा एक अडथळा आधीच काढून घेतात ते क्षणभर, म्हणजे त्यांची केवढी कृपा आहे लक्षात येईल. 2-4 अडथळे असले आले वाटेत म्हणजे तो दुसऱ्या दिवशी सकाळी आधी चहा घ्यायच्या आधी दुसऱ्याकडे सांगायला जाईल मला असं सांगतो. गेली सकाळ त्याची जपाची. इतकं होऊ शकतं. हे जर आपल्याला आपल्या मनाची अवस्था माहिती आहे तर आपल्याला अनुभव येऊ देत नाहीत ही आपल्यावर केवढी कृपा असेल. बरं, जी गोष्ट कर्म आणि त्याचा परिणाम हे जर बाधित सिद्धांत आहे तर तुम्ही घेतलेल्या नामाचा परिणाम होणार नाही असं कसं शक्य आहे? त्यामुळे तो होणारच आहे. फक्त अनुभवाच्या रूपाने मला दिसावा असं जे मला वाटतं त्याची काय गरज आहे, त्याची काय आवश्यकता नाही. आपल्याकडे घरात लहान मुलं वाढतं की नाही, त्याला बाळाला बघायला, 1 महिन्याभराच्या बाळाला बघायला माणसं येतात, बघून जातात. 6 महिन्यांनी वर्षांनी त्यांची खेप होते. त्यावेळेला अरे वा बाळ किती मोठं झालं असं वाटतं. त्याला घरातल्या माणसं लक्षात येत नाही मोठं झाले. तसा अनुभवाच्या बाबतीत असा लोकांना जाणवलं पाहिजे की बाळ मोठं झालं. अनुभवांची गंमत निघाली म्हणून फक्त हे सांगितलं की खरी अशी वाढ ही नैसर्गिक वाढ आहे की नाही. रोज काय तो काय पट्टी लावून बघतो, काय करतो, काय माप असं मोठा झाला का तसा मोठा होता, काय तो आपोआप मोठा होतो. बस तसं नामाने आपोआप मोठा होत. इतकं छान होत असताना कशाला आपण त्या अनुभवाच्या जावं चिकित्सेत. पण तो चिकित्सेत जातो आणि अडथळ्यात येऊन स्वतः अडकून बसतो का तिथे थांबली प्रगती, असं होतं. तर ह्यासाठी आपल्याला हा सुद्धा सात्विक शर्यतीतला एक मोठा आणि अगदी सात्विकच वाटणारा असा अडथळा आहे. दुसरी गोष्ट आपला मी, तो त्याच्या अडथळ्यापुढे मी काही बोलत नाही. आपलं आपण समजून घ्या झालंय, कारण गरजेचं आहे. एवढे अडथळे आपल्या समोर आहेत. यातून ही साधना म्हणजे आपल्या तिथे जे भगवंत, जे नाम, जी शांतता, जे चित्ताचा पालट, जे काय आपल्याला वृत्त्यंतर, काय जे आपल्याला नाव द्यायचं असेल ते आपण अनुभवायचं आहे. यासाठी आता अडथळे येतात मान्य आहे. शेवट झाली आपली वेळ, 2 मिनिटं झाली. शेवटचीच 2 वाक्य फक्त म्हणतो त्याबद्दल फक्त बघतो की अडथळे येतात त्यावेळेला असं वाटतं की परमेश्वराच्यासाठी आपण हे करतो, त्यांनी थोडीफार अडथळे दूर करावेत वगैरे, असं नाही का काही. अगदी पहिला अडथळा घरातली माणसं त्यांनी सगळं करून टाकावे वगैरे असं नाही का. तिथपासून ते अगदी आत्ताच सांगितलं अनुभव इथपर्यंत.
तर अशा तऱ्हेचे अडचण जर येणार असेल तर त्यांनी ते दूर करावेत. काहीतरी मार्ग सोपा करून टाकावा, हे करून टाकावा, असं काहीतरी मला मदत द्या, हे करावं ते करावं, असं मार्ग प्रशस्त करावा, असं दगड तोंड्यात नामात चालायला लावू नये वगैरे असं वाटतं. तर ही चढण आहे, मला मान्य आहे. पण भगवंतांनी 100 फुटी चढणीचे 1-1 फुटाचा अडथळा तयार केलाय असं लक्षात ठेवा. म्हणूनच चालणं शक्य. 1-1 फुटाचा तुकडा तयार केलाय. 100 फूट चढण आहे. एकदा जर 100 फूट चढायला तर जमणार नाही. एक अडथळा पार करू मग दुसरा अडथळा. ते पायऱ्या असतात म्हणून डोंगर चढतायत. घसरडं ठेवलं तर म्हणून अडथळ्यांना त्यांची जागा आहे आणि ती त्यांना राहू देत त्यांची त्यांना, असं मला असं वाटतं. आणि त्यातही पुढे अडथळ्यांनी आता म्हटलं त्याप्रमाणे चढावरच हा दगडाच्या रूपाने एकेका पायरीच्या रूपाने चढ सुसह्य केलेला असतो. साधनेमुळे येणारे अडथळे हे आपल्याला साधनेचा कठीणपणा किंवा दुर्गम प्रवास सोपा करीत असतात, सुसह्य करीत असतात. एकदम जर पायरी मोठी झाली 2 फुटाची तरी सुद्धा माणसाला चढता येणार नाही. ती अर्ध्या फुटाची असते, 1 फुटाची असते, म्हणून मनुष्य चढू शकतो. असं लक्षात ठेवलं तर अडथळ्यांकडे बघण्याची आपल्याला एक दृष्टी येऊ शकेल आणि ती आपल्याला का ते ठेवली कळू शकेल. तेव्हा अडथळ्यामुळे मार्ग सोपा होत असतो हे जर आपल्या लक्षात आलं तर भगवंताला म्हणून तुला काय अडथळे ठेव, मी काय वाट सोडायला तयार नाही, चालणं सोडायला तयार नाही, तुझी दिशा सोडायला तयार नाही. आणि जब जानकी नाथ सहाय, आपण ऐकलं असेल पाहिजे, जब जानकी नाथ सहाय करे तब हवा बिगाड घेरे ते जानकी नाथ सहाय. तर तसं आहे. त्यामुळे शेवटी जो भगवंत ज्याच्याकडे तुम्ही चाललेला आहात त्याचं तुम्ही निघाल्यापासून तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्ही निघाला नव्हता तेव्हा सुद्धा लक्ष होतं. आता निघालेल्या माणसाकडे नसेल का, तर ते त्याचं लक्ष आहे. त्यामुळे अनेक अडथळ्यांची सात्विक शर्यत आहे असं समोर वचनाच्या रूपाने ठेवण्याचं कारण एवढं की आपल्याला दृष्टिकोन असावा. राजस तामस मधला फरक लक्षात यावा. ते निदान उपासनेत तरी तामस राजस असे अडथळे असू नये. सात्विक अडथळे असणार त्याला इलाज नाही. सात्विक शर्यत आहे ती भगवंताकडे नेणारी, सत्वाकडे नेणारी आहे. ती अनेक विध अडथळे आहेत म्हणून अनेक अडथळ्यांची म्हटलेलं आहे. तर ती असू दे, आपण आपला मार्ग निर्धाराने चाललो तर ते आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातील. आणि शेवट त्याचं ध्येय असल्यामुळे, ध्येय हे भगवंत असल्यामुळे आपल्याला नक्की त्या ध्येयापर्यंत ते पोचवतील. एवढे या सगळ्या वचनाच्या रूपाने आपल्या समोर आलं. आनंदाची गोष्ट आहे. सखया नाम हरीचे हो, सखया नाम हरीचे हो, सखया नाम हरीचे हो. घेऊनी रुची द्या नाम रसाची, घेऊनी रुची द्या नाम रसाची, अववेळी हे तोड सखया, भववेळी हे तोड सखया, नाम हरीचे गोड सखया, नाम हरीचे गोड. बैसुनिया गृही वेळ नको गमू, बैसुनिया गृही वेळ नको गमू, भरती बडबड सोड सखया, भरती बडबड सोड सखया, नाम हरीचे गोड सखया, नाम हरीचे गोड. रामदास म्हणे आवरुनी मन हे, रामदास म्हणे आवरुनी मन हे, सद्गुरु चरणा जोड सखया, सद्गुरु चरणा जोड सखया, नाम हरीचे गोड सखया, नाम हरीचे गोड सखया, नाम हरीचे गोड. जानकी जीवन स्मरण जय जय राम.